समाज अर्धनारीश्वर म्हणा, शिवशक्ती म्हणा, त्यांना नमन करतात, पण त्या स्वतःच्या स्वरूपाला पाठ फिरवतात. किन्नर समाज हा एक स्पेशल कॅटेगरी आहे. गुरु आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी जे नेहमी म्हणतात, लव्ह युअर सेल्फ. सकाळी उठलं की आरशामध्ये स्वतःला आय लव्ह यू म्हणायला शिका. सनातन धर्मापासून जेव्हा आमची सुरुवात झाली, देव, दानव, यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरा, यक्षिणी, संत, महात्मा, तदनंतर नरनारी श्रेणी. आमच्या मुलं सहस्त्रार चक्रापर्यंत इतके खवळवता की आम्ही ते श्राप देण्यासाठी मजबूर होतो. आमच्या इतकी ऍक्टिंगची कला नाहीये ना कोणाकडे. सगळ्या शिवलक्ष्मी आईसाहेब नाहीये. आणि त्याच्या मागचा जो स्ट्रगल होता ना, तो तुम्ही एकदा माझ्यासारखा अनुभवून पहा. की फोन ठेवला की लावला की रुद्र मम्मी मम्मी, मम्मी मम्मी ऐकायला तर असते. हे आहे माझं स्ट्रगल. अशीच शिवलक्ष्मी सागरची शिवलक्ष्मी नाही झाली. अशीच सागरची शिवलक्ष्मी शिवलक्ष्मी आईसाहेब नाही झाली. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, हादी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार. समाज अर्धनारीश्वर म्हणा, शिवशक्ती म्हणा, त्यांना नमन करतात, पण त्या स्वतःच्या स्वरूपाला पाठ फिरवतात, अत्याचार करतात, शोषण करतात, त्यांना नाही ते घाण घाण बोलतात. मात्र असं का? चला आज ह्याच विषयावर आपण बोलूया. मी स्वागत करते आपले स्पेशल स्पीकरचं, श्री 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 1008 महामंडलेश्वर स्वामी डॉक्टर शिवलक्ष्मीचं. त्यांना लोक प्रेमाने आईसाहेब देखील म्हणतात. हर हर महादेव, जय श्री महाकाल, ओम नमो नारायण. खूप खूप धन्यवाद नमिताजी. आपण मला मस्त मराठी चर्चासारख्या प्लॅटफॉर्मवर चर्चा करण्यासाठी बोलवलं. आणि मला निवांत वेळ नसतो आणि मला वाटतं की जेव्हा जेव्हा मला शांतता हवी असते तेव्हा तेव्हा आजकाल मी पॉडकास्टला जाऊन बसते. आणि खूप कमी होस्ट असे असतात की ज्यांच्यासोबत गप्पा मारताना ना खूप मज्जा येते, खूप एन्जॉय करावं असं वाटतं. म्हणजे माझ्या आठवणीतल्या याच्यामध्ये जर मी इतकं छान एकामागे एक बॅक टू बॅक पॉडकास्ट एन्जॉय केले असेल तर ते नमिता राजपूत आहे म्हणायला काही हरकत नाही. इतकं सुंदर सगळं छान बॅक टू बॅक पॉडकास्ट करताय. आणि आत्ताही जो आपण नवीन हा पॉडकास्ट घेतोय हाही नक्कीच तेवढा इंटरेस्टिंग असेल याची मला पूर्ण खात्री आहे. कारण प्रश्नावरनं कळाले आज कुछ नया होगा. थँक्यू सो मच देवी. खरंच तुमच्यासोबत बोलून खूप मजा आली. थोड्या वेळापूर्वीच आम्ही हिंदी पॉडकास्ट केला, तो देखील नक्की बघा. तुम्हाला खूप आवडणाऱ्या अतिशय स्पेशल विषयावर आम्ही बोलले आहोत. आणि देवीने एवढा सुंदर पर्स्पेक्टिव्ह मांडला आहे ना, यू गाईज आर गोइंग टू एन्जॉय इट. सो डेफिनेटली वॉच इट. आणि हा तर तुम्ही नक्कीच बघा, कारण ह्याच्यावर देखील आम्ही भरपूर काही अशा टॉपिक्सवर बोलणार जे कदाचित थोडेसे हार्ड असतील, थोडेसे जरा हार्ड हिटिंग असतील, पण ते सत्य आहेत आणि सत्याला आपण कधी पाठी फिरलं नाही पाहिजे. सो देवी, आता तुम्ही अर्धनारीश्वरचं स्वरूप आहात, शिवशक्तीचं स्वरूप आहात, तुम्ही आई आहात, तुम्ही स्वतःमध्ये संपूर्ण आहात देवी. ज्या दिवशी तुम्हाला खरंच कळलं की तुम्ही काय आहात, तुम्ही बाकीच्या लोकांपासून फार वेगळे आहात, त्या दिवशी तुम्हाला कसं वाटलं? बाकीच्या लोकांपेक्षा वेगळं म्हणण्यापेक्षा देवाने मला काहीतरी स्पेशल बनवलं याचा आनंद होता खरं तर तो. कारण हे बघा, आपण ना आयुष्यामध्ये 84 लक्ष जन्म फिरून आल्यानंतर आपल्याला स्त्री किंवा पुरुष देह मिळतो. आय एम सो लकी की मला स्त्री आणि पुरुष या दोन्ही देहांचं जे आनंद आहे परमेश्वराने मला या एका आयुष्यात दिलेला आहे. आणि शिवशक्ती म्हणा किंवा शक्तीशिवाय शिव सुद्धा शव आहेत, बरोबर. आणि शिवांशिवाय शक्ती सुद्धा निर्विकार आहे. त्यामुळे आपल्याला शिव आणि शक्ती या दोन्हींचं एकत्रित स्वरूप म्हटलं जाणं याच्या मागेही आध्यात्मिक कारणं आहेत. आणि त्या आध्यात्मिक कारणांबद्दल मी नेहमी बोलत असते. आणि त्याच आध्यात्मिक कारणामुळे मी स्वतःला नेहमी स्पेशल समजते. मीच नाही तर संपूर्ण किन्नर समाज हा एक स्पेशल कॅटेगरी आहे. बिकॉज वी आर स्पेशल, बिकॉज की परमेश्वराने स्पेशली आम्हाला स्त्री आणि पुरुष या दोन्ही देहांचा आनंद देण्यासाठी खरं तर या स्वरूपामध्ये अवतरण केलंय. खूप सुंदर देवी. म्हणून मला वेगळं नाही वाटलं. कारण लोकांना काय वाटतं त्यापेक्षा जास्त मला काय वाटतं, माझ्या गुरु आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी जी नेहमी म्हणतात की स्वतःला लव्ह युअर सेल्फ. सकाळी उठलं की आरशामध्ये स्वतःला आय लव्ह यू म्हणायला शिका. आपण स्वतःवर प्रेम करा, लोक आपोआप आपल्या प्रेम करतील. आपण स्वतःवर प्रेम करण्यासाठी आहोत. लोकांना करायचं करतील, नाही करायचं नाही करणार. ते लोक आहेत.
4 लोक तर बोलेंगे. मी ते 4 लोक पण भेटत नाहीत मला. म्हणजे वयाच्या 35 पर्यंत आले पण ते 4 लोक पण भेटले नाही मला. जरा भेटा मला येऊन. पण देवी तुम्ही खूप छान बोलात की सकाळी उठून आरशामध्ये स्वतःला बघून आय लव्ह यू म्हणा. बोलतो ना की ते एक म्हण आहे की चॅरिटी बिगिन्स ॲट होम. म्हणजे कुठे ना कुठे जो चेंज असतो, जो आपल्याला बदलाव स्वतःमध्ये किंवा इव्हन समाजामध्ये पण करायचा असतो, तो आपल्यापासूनच सुरू होतो. तर तो तुम्ही खूपच छान बोललात देवी. खूप खूप धन्यवाद. कारण हे बोलणं गरजेचं आहे. बघा, मी नाही बोलणार तर दुसरं कोणीतरी येऊन बोलणारच आहे. कारण ते बोलावं लागेल. जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत या सगळ्या ज्या किन्नरांच्या प्रती भ्रम आहेत, भ्रांती आहेत, त्यांच्या प्रती जे काही लोकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे गैरसमज आहेत ते दूर नाही होणार. बरोबर. म्हणून बोलावं लागेल. आणि कसं ना देवी, मी तुम्हाला सांगू, आता जेव्हा मी लहान होते, कधी वाढदिवस असला किंवा काही घरात काही लग्न कार्य असं चांगली कामं असली तर त्यावेळी आई पप्पा असायचेत ना, असे किन्नरला बोलवायचेच. असे काही 4-5 जण होते जे आणि एवढे छान होते ना ते. म्हणजे त्यांच्या सोबत राहून सुद्धा एवढं मजा यायची की विचारू नका. म्हणजे आता आपण जेव्हा समाजाच्या ह्याच्या दृष्टिकोनाने बघतो ते समाज तुम्हाला बोलवतं चांगल्या कार्यासाठी, तुमच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी. कारण जोपर्यंत तो असंही बोलतात की तुमच्याकडून आशीर्वाद मिळाला म्हणजे तो देवाने साक्षात्कार आशीर्वाद दिल्यासारखं असतो. इव्हन तुम्ही जेव्हा तुम्ही असं कोणा श्राप देखील दिला तरी लोक त्याच्यामुळे घाबरतात. पण तरीही जेव्हा लोक अशा प्रकारे तुमच्यासोबत वागतात, जेव्हा म्हणजे असं बोलतो ना की जसं पाखंडच म्हणा, हिपोक्रसीच म्हणा, एका तोंडाने एक तर दुसऱ्या तोंडाने काही वेगळंच, तेव्हा तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं? सर्वात महत्वाचं, पाखंड म्हणण्यापेक्षा सगळ्यात आधी लोकांचा समज काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. लोकांनी जर आध्यात्मिक प्रेरणेतून किंवा कल्पनेतून जर आमचा विचार केला तर देव, दानव, यक्ष, गंधर्व, किन्नर हे उपदेवतांच्या श्रेणीमध्ये असलेले देवता आहेत. बरोबर. आणि किन्नरांना देवतांचं स्थान काय आहे? कारण सनातन धर्मापासून जेव्हा आमची सुरुवात झाली तेव्हा ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून आमचा सृष्टीचा जन्म झाला. म्हणजे स्त्री पुरुष नर नारी या सर्वांच्याही पहिले किन्नरांची सृष्टी होती. आणि त्यामुळे देव, दानव, यक्ष, गंधर्व आणि किन्नर हे उपदेवता आहेत. नर नारी तर नंतर येतात. देव, दानव, यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरा, यक्षिणी, संत, महात्मा, तदनंतर नर नारी श्रेणी. म्हणजे खूप नंतरचा आहे. हा समज आधी समजून घेतला पाहिजे लोकांनी. आणि तो जर समज नाही समजून घेतला तर अध्यात्मामधल्या लोकांना महत्व कळणार नाही. महाभारतात आम्ही आहोत, पद्मपुराणात आम्ही आहोत, स्कंद पुराणात आम्ही आहोत, रामायणात आम्ही आहोत, मोहिनी स्वरूपाच्या वेळी आम्ही आहोत, बृहन्नाळा स्वरूपाच्या वेळी आहोत. महाभारत श्रीखंडी राजा किन्नर श्रीखंडी राजा नसते तर महाभारत संपलं नसतं. आणि त्यावेळी आमचा उल्लेख ज्या ज्या ठिकाणी झाला त्या त्या ठिकाणी किन्नर होते. इट मीन्स हे आमच्या अस्तित्वाचे पुरावे आहेत. बरोबर. आणि प्रभू श्री रामचंद्रांनी आम्हाला मंगलमुखी होण्याचा आशीर्वाद दिला. आणि आम्ही त्या आशीर्वादामुळेच लोकांना आम्ही आशीर्वादित करतो आणि ते मंगल कामनेसाठी असतं. बरोबर. तुम्ही म्हणालात की श्राप दिला तर असं असतं तसं असतं. घरामध्ये नवऱ्याने बायकोला बदड 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 बदडली तरी ती त्याला म्हणते जा तुझं वाटोळ होईल. बायको नवऱ्याला श्राप देतेच ना. हो. जर बायकोने काहीतरी मूर्खपणा केला किंवा काहीतरी वेगळं काहीतरी घडलं, सासू सुनेला श्राप देतेच. नवरा बायकोला श्राप देतो ना, तुझं कधीच चांगलं होणार नाही. 2 बायकांची भांडणं असली तरी त्या बायकांचे शब्द असतात, तुझं जिंदगीत चांगलं होणार नाही. ते पण एकमेकांना श्राप देतात. बायका पुरुष एकमेकांना श्राप देतात. त्या श्रापाचं कोणी बोलत नाही. किन्नरांनी श्राप दिला का खरा? अहो तुम्ही आम्हाला आमच्या बेंबीच्या देठापासून आमच्या सहस्रार चक्रापर्यंत इतके खवळवता की आम्ही ते श्राप देण्यासाठी मजबूर होतो. आमचा तो तळतळाट होतो तेव्हा आम्ही तुमच्याबद्दल बोलतो. अदरवाईज आम्ही कुणाला श्राप देतच नाही. खूप तुम्ही आम्हाला खूप त्रास देताय तर आमच्या तोंडातून निघणारी वाणी ती सत्य होते. म्हणून म्हटलं जातं की त्यांच्या श्रापाला घाबरतात. पण ते गैरसमज दूर केले पाहिजे. किन्नरांबद्दल खूप सारे गैरसमज झाले. अध्यात्मामधून आम्ही इतिहासामध्ये पण आमचे वर्णन आले. जेव्हा मुघलांमध्ये वर्णन आले, डच पोर्तुगीज आले, त्यानंतर मुघल आले, आम्हाला त्यांच्या इथे कामाला ठेवलं, गुलाम म्हणून ठेवलं, धर्मपरिवर्तन केले. त्यानंतर आम्ही पुढे आल्यानंतर पुन्हा ब्रिटिशांनी आम्हाला एक बहिष्कृत जमात म्हणून घोषित केलं 1872 मध्ये. आणि मग आम्ही गावाच्या बाहेर गेलो. मग तुम्ही ते आम्हाला गावाच्या बाहेर ठेवलं. भारत स्वतंत्र होऊन सुद्धा आम्हाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. आत्ता 2014 पासून कुठेतरी वी आर इंडियन्स. बरोबर.
नाहीतर आम्ही तर तुमच्या संविधानाच्या पण कुठल्याच चौकटीत बसत नव्हतो, लॉज मध्ये सुद्धा नव्हते, लॉज मध्ये आम्ही नव्हतो. आता 2019 मध्ये ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट नालसा जजमेंट 2019 आला, ज्याच्यामध्ये तुम्ही मला किन्नर, हिजडा, गूढ किंवा मला अब्यूज केलं, हरॅश केलं, माझ्या गत आयुष्याबद्दल बदनाम केलं तर मी तुमच्यावर ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट सेक्शन 18C प्रमाणे गुन्हा दाखल करू शकतो. करेक्ट. अॅट्रॉसिटी टाइप्सचे गुन्हे तुमच्यावर मी ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट नुसार दाखल करू शकते. म्हणजे ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्ट हा तृतीयपंथी हक्क आणि संरक्षण अधिकाराचा कायदा झाला. तेव्हा कुठेतरी आम्हाला वाटलं की नाही, आमच्यासाठी पण काहीतरी आहे. बरोबर. म्हणजे तेव्हा आम्हाला तो सन्मान मिळाला. आमचे आधार कार्ड बनले तेव्हा आम्हाला कळालं की हा आम्ही आहोत, वी आर इंडियन्स हे कळालं. आमच्यासाठी कायदा आला. 1993 पासूनची जी लढाई होती ती इथपर्यंत आली, थँक्स टू राधिका नंदगिरीजी, ज्यांना जैनब पटेलजी, की त्यांनी खरं तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी पुढाकार घेतला. थँक्स टू आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठीजी, त्या सोशल ऍक्टिव्हिस्ट नसत्या तर आज ह्या खूप साऱ्या गोष्टी घडल्या नसत्या. थँक्स टू गौरी सावंतजी, की त्यांनी खूप साऱ्या गोष्टींसाठी प्रयत्न केले. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत हळूहळू. आता ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऍक्टला हळूहळू लोकांना सांगणं गरजेचं आहे आणि लोकांना कळणं गरजेचं आहे. बऱ्याच पोलीस स्टेशन्समध्ये, CCTNS मध्ये पण अजून हा गुन्हा नोंद नाही किंवा त्यांना ते माहितीच नाहीये की ट्रान्सजेंडरसाठी पण आहे. तिथे पोलीस स्टेशनला जर एखाद्या किन्नराला मारलं, झोडलं, तिथे पोलीस स्टेशनला गेलं तर ते म्हणते निकलो तुम साले इकडे, जाओ उधर जाके नंगे हो जाओ, जाओ तमाशा करो, तालिया बजाव ना. तिथले ठाणे अंमलदार, API, PIचे हे वर्ड्स आहेत, ते असे बोलतात. तेव्हा त्यांना समजावून सांगावं लागतं की तुम्ही बघा, आमच्याबद्दल असा असा कायदा आहे आणि तुम्हाला त्याच्या अंडर गुन्हा दाखल करायचा आहे. जसं स्त्रीचा विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो तसं आमच्यासाठी पण गुन्हे आहेत. बरोबर. तेव्हा लोकांना माहीत झालं. हे भ्रम लोकांच्या मनामध्ये पाखंडासारखे जमवून राहिले. बरोबर. अदरवाईज आम्ही पण तुमच्यासारखेच आहोत. आम्ही काही वेगळ्या कुणाच्या स्वरूपातून जन्म घेतलाय का? नाही. आम्ही पण आई बापाच्या पोटी जन्म घेतलाय, तुम्ही पण आई बापाच्या पोटी जन्म घेतलाय आणि तेच सत्य आहे. नंतर ती वयाच्या 7व्या, 8व्या, 13व्या वर्षापासून जेव्हा हार्मोनल इनबॅलन्स व्हायला सुरुवात होते, त्या हार्मोन्सच्या इनबॅलन्सिंगमुळे होणारे बदल हे आम्हाला ट्रान्समेन किंवा ट्रान्सवुमन्स होण्यापर्यंत नेऊन पोहोचवतात. राईट. पण किती विचित्र आहे ना देवीजी, की म्हणजे आपल्या देशात जिकडे सनातन धर्म आहे, जिकडे महाभारत, रामायण एवढ्या सगळ्या एवढ्या सगळ्या घटना घडल्यात, तरीही म्हणजे समाज अशा प्रकारे वागतो. म्हणजे हे बघूनच ऐकूनच कसं तरी वाटतं. इथे आपल्या भारतातच नाही तर खूप ठिकाणी सगळ्या गोष्टींना प्रॉब्लेम फेस करावे लागतात. फक्त भारताबद्दलच बोलून नाही चालणार. आता अमेरिकेमध्ये पण काय चालू आहे तुम्ही बघाच. म्हणजे तुम्ही त्या जेंडर इक्वॅलिटीच्या फक्त मोठ्या मोठ्या बाता करू शकता. ह्या जेंडर इक्वॅलिटीमध्ये तुम्ही काहीही दाखवत नाही. मला सांगा ना, कुठल्या ट्रान्सजेंडरला तुम्ही जॉबवर घेता, काम करवता, काय करता, कुठेच बघतात? काहीच नाही. मी बऱ्याच जणांना बोलते, का नाही तुमच्या टीम मध्ये एखादा ट्रान्सजेंडर? करा ना, तुम्ही त्यांना पण हेल्प करा. तुम्ही एकदा ट्राय तर करा. तुम्ही ते ट्राय नाही करा. खूप शिकलेले ट्रान्सजेंडर्स आहेत आमचे. ट्रान्सजेंडर जज आहेत, प्रोफेसर आहेत, प्रिन्सिपल आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, टीचर्स आहेत. राईट. आमचे ट्रान्सजेंडर्स ड्रायव्हर्स आहेत, DOP आहेत, डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी आहे, प्रेस मीडियामध्ये आहे, प्रिंट मीडियामध्ये आहे, तुमच्या सोशल मीडियामध्ये आहेत, न्यूज अँकर्स म्हणून आहेत. बरोबर. सगळे फोटोग्राफर आहे, वाईल्ड फोटोग्राफर आहे, ह्या सगळ्या फील्डमध्ये आहेत. आणि आता हिंदू सनातन धर्माच्या महामंडलेश्वर आचार्य महामंडलेश्वर पदांपर्यंत आहेत. बरोबर. म्हणजे सगळीकडे आहेत, पण तुम्ही त्यांना चान्स देत नाही. बरोबर. आणि तो चान्स मिळवण्यासाठी मग आमच्या जीवाची तळतळ होते, आमच्या जीवाचा आक्रांत होतो आणि मग तुम्ही लोक आम्हाला नावं ठेवतात. तुम्ही सेक्स टॉईज सारखं आमच्या लोकांना पाहता. म्हणजे आजकाल जे मुलं आमच्याबद्दल घाण बोलतात किंवा कमेंट्स करतात ना, त्याच मुलांना एक बिअरची बॉटल आणि सोबत बिर्याणी सोबत त्यांना लॉजवर आमच्या सारख्यांसोबत झोपायला आवडतं. पण 4 चौघांमध्ये आम्हाला मैत्रीण, बहीण किंवा आई म्हणून घ्यायला नाही आवडत. दाखवण्याचे दात वेगळे असतात बऱ्याच जणांचे आणि खाण्याचे दात खूप वेगळे असतात. आणि ते तसं चालवलं जाते. सगळ्या गोष्टींमध्ये हे करतात. तुम्ही आम्हाला काही करू देत नाही म्हणून आम्हाला काहीतरी करायला जे उरतंय आम्ही ते करतोय. स्त्री पुरुष हे पण तर भीक मागताना दिसतात, लहान लहान लेकरं भीक मागताना दिसतात. पण आमच्यामध्ये जर कोणी टाळी वाजून भीक मागितली तर तुम्ही आम्हाला भिकारी म्हणतात. आणि ते जे भिकारी तुमच्यामुळे झाले त्यांचं काय?
त्यांच्यासाठी काम धंदे आहेत तरी ते भीक मागतात. आमच्यासाठी तर ते पण नाहीये. ही रियालिटी लोकांना समजून घेणं गरजेचं आहे. तेव्हा लोकांना कळेल की भ्रम काय आहे, भ्रांती काय आहे आणि पाखंड काय. करेक्ट. तर देवी, आता जसं तुम्ही बोलला तर ह्याच्यावरून मला आता एक सिच्युएशन आठवते. म्हणजे आता ही भरपूर जणांकडून मी ऐकलं आणि ॲक्च्युली माझ्या घरात एकाने बघितलं देखील आहे. भरपूर वर्षांची पूर्वीची गोष्ट आहे की म्हणजे माझा भाऊ एकदा ट्रॅफिकमध्ये अडकलेला, तर गाडी आपण थांबून होता. तिकडे त्यांनी बघितलं की पुढे एका ऑटो रिक्षामध्ये एक मुलगी बसलेली. कुठून तरी एक किन्नर आला, त्यांनी तिच्याकडे भीक मागायला सुरू केली. तर तिने नाही म्हटलं, असं काहीतरी झालं. पण नंतर तो तिला हात वगैरे लावायला लागला, तिला थोडा हॅरेस करायला लागला. तर माझ्या भावाला हे पटलं नाही आणि त्यांनी उतरून अक्षरशः त्याला खूप मारलं. तर हा झाला एक इन्सिडेंट. असेच जेव्हा आता आपण कधी कधी न्यूजमध्ये बघतो, न्यूजमध्ये सुद्धा असे भरपूर लोक बघतात की लोकल ट्रेन्स म्हणा, असं म्हणा, तिकडे किन्नर लोक खूप म्हणजे हॅरेस करतात. ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? इतका छान प्रश्न आहे ना, मला ह्या प्रश्नावर बोलायचंच होतं. सगळ्यात महत्वाचं, सगळे पुरुष सारखे असतात का? नाही. पुरुषांमध्ये बलात्कारी पण आहेत, हो. पुरुषांमध्ये दरोडेखोर पण आहेत, पुरुषांमध्ये चोर पण आहेत, हो. स्त्रियांमध्ये सगळ्या स्त्रिया सारख्या आहेत का? नाही. स्त्रियांमध्ये अबला पण आहेत, स्त्रियांमध्ये सबला पण आहेत, स्त्रियांमध्ये पण डाकू आहेत, हो. स्त्रियांमध्ये पण चोर आहेत, स्त्रियांमध्ये पण मर्डरर आहेत, स्त्रियांमध्ये पण ड्रग्ज डीलर्स आहेत. तुमच्यामध्ये सगळे सारखे आहेत का स्त्री पुरुषांमध्ये? नाही. मग आमच्याकडून काय अपेक्षा सगळे सारखे असण्याची करता? आमच्यामध्ये पण एखादा नालायक असू शकतो ना. बरोबर, व्हेरी गुड पॉइंट. आमच्यामध्ये पण एखादा नालायक असू शकतो. जशी हाताची पाचही बोटं सारखी नसतात, तशीच आमच्यामध्ये पण सर्वजण सारखे नसतात. वी आर डेमिगॉड्स. हे तुम्ही मान्य करायला शिका. आम्ही पण डेमिगॉड सारखे राहायला शिकतोय. व्हेरी व्हॅलिड पॉइंट. येस. म्हणून तुम्ही स्त्री पुरुष त्यांच्या तत्वांबद्दल बोला. ते काय करतात, अरे बायका ड्रमांमध्ये पण नवऱ्याला मारून टाकणाऱ्या बायका आहेत इथे. आम्ही तर आमच्या प्रियकरासाठी स्वतःचा जीव लटकवतो. बरोबर. हे समजा. तर हे इन्सिडेंट खरं तर कामात 1 मिनिटाचा पिक्चर असतो की ज्या पिक्चरमध्ये तुम्ही काहीतरी बघता आणि त्याच्यावरनं तुम्ही हे करता. जसं आमच्यात तसंच सेम आहे. तुमच्यात सगळे सेम नाही, तसं आमच्यात सगळे सेम नाही. आमच्यामध्ये काही आहेत की जे आमच्यासारखे नाही आहेत. व्हेरी व्हॅलिड पॉईंट. आता तुम्ही जसं पिक्चरचं बोललात देवी, आता पिक्चरमध्ये सुद्धा आता भरपूर आता मूवीज येतात बॉलिवूडचे वगैरे असे. आता रिसेंटली अजून एक मूवी आलेली जो म्हणजे रिमेक होता लक्ष्मी करून. तर असे जेव्हा तुम्ही मूवीज बघता तेव्हा तुम्हाला काय वाटतं की म्हणजे ते बरोबर प्रोजेक्ट केले जात आहेत की ते चुकीचे प्रोजेक्ट होतात? तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल? प्रोजेक्ट हे बघा, पैसा कमावण्यासाठी केल्या जाणारी गोष्ट म्हणजे फिल्म आहे, बरोबर. आणि पैसा कमवण्यासाठी केली जाणारी किंवा त्याच्यातून काहीतरी अर्निंग असतं म्हणून प्रोडक्शन हाऊसेस आहेत. फक्त तिथे आम्हाला त्रास काय माहितीये का, की अरे हत्तेकट्टे पुरुष किन्नरांच्या ऍक्टिंग करतायत. खूप ऍक्टर्स आहेत ना आमच्याकडे. ओके. आमच्या इतकी ऍक्टिंगची कला नाहीये ना कोणाकडे. बरोबर. किन्नरांच्या पार्टसाठी किन्नरांना घ्या ना. का पुरुषांना साड्या घालून तुम्हाला त्यांना त्यांची ऍक्टिंग दाखवायची आहे? बरोबर आहे की नाही? का तुम्हाला करायचंय? तुम्ही प्रॉपरली तिथे एखाद्या किन्नराला चान्स द्या. बरोबर. खूप 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 किन्नर आहेत जे तुम्हाला टीव्हीच्या शोजच्या माध्यमातून दिसतील की जे ट्रान्सजेंडर स्वतः काही फिल्म्समध्ये करतात. पण का हिरोईन म्हणून का नको? किती सुंदर सुंदर ट्रान्सजेंडर्स आहेत. खूप सुंदर. म्हणजे रिसेंटली एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला. सुंदर. म्हणजे ती चक्क स्त्रियांना कॉम्प्लेक्स दिली, एवढं सुंदर होती. त्या सुंदर आहेत, सगळे आहेत ट्रान्सजेंडर्स एवढे सुंदर. हो. फक्त तुमचं नजरिया बदलायची गरज. बरोबर. म्हणून फिल्म्स मध्ये काय दाखवतात ते ती फिल्म आहे, हो, ते आयुष्य नाही आहे. बरोबर. त्याच्यामध्ये काहीही दाखवू शकता. रिअल लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये खूप फरक असतो. माझ्या रिअल लाईफ मध्ये आणि माझ्या रिअल लाईफ मध्ये पण खूप फरक आहे ना. तर त्या सगळ्या गोष्टी समजून घेणं. हे बघा, एक सोशल लाईफ वेगळी असते आणि पर्सनल लाईफ वेगळी असते. बरोबर. जेव्हा सोशल लाईफमध्ये काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने असतात ना, तर त्या पर्सनल लाईफमध्ये वेगळ्याही असू शकतात. बरोबर. हे समजून घेणं गरजेचं आहे. मी घरातून बाहेर पडले की मी महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी आई साहेब आहे, पण त्याच घराच्या चौकटीमध्ये मी कुणाची तरी पत्नी, कुणाची तरी सून, कुणाची तरी भाऊजाई आहे. बरोबर. कुणाची तरी आई आहे. हो. त्यामुळे मलाही त्या कर्तव्यांमधून जावं लागतं. हेच सेम फिल्म हाऊसेस आणि प्रोडक्शन हाऊसेसच्या बाबतीत आहे. त्या स्टोरीज आहेत, त्या काल्पनिक कथा आहेत ज्या तुमच्या समोर पैसा कमवण्यासाठी बनवल्या जातात. हो, एंटरटेनमेंट.
पण ते एंटरटेनमेंट सारखंच पहा, पण तिथे जिथे ट्रान्सजेंडरची गरज आहे तिथे ट्रान्सजेंडर्सला घ्या. करेक्ट. ऍटलिस्ट त्यांना प्लॅटफॉर्म मिळेल. बरोबर. ओके. तर तुम्ही आई देखील आहात, त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणतात? म्हणजे लोक तुम्हाला प्रेमाने आई साहेब म्हणतात, काही सांगाल त्याच्याबद्दल? माझा शिष्य होता राजलक्ष्मी आहे, म्हणजे माझा शिष्य सगळ्यात मोठा राजलक्ष्मी माझा शिष्य आहे. त्या शिष्याने पहिल्यांदा मला आईसाहेब म्हणून हाक मारली होती आणि तेव्हापासून सगळे माझे शिष्य मला आईसाहेब म्हणायला लागले. शिष्यानंतर अख्खं जग, दुनिया, महाराष्ट्र, आता अख्खा भारताच्या बाहेर पण सगळे फॉरेन कंट्रीजमधले सगळे म्हणजे क्लायंट्स असतील, सगळे म्हणजे जवळचे असतील, सगळे मला आईसाहेबच म्हणतात. म्हणजे मला मराठीतून आईसाहेब ते हिंदी का आईसाहेब पासून तर आईसाहेब इथपर्यंत सवय झाली. स्वीट. हे फक्त ऍसेंट बदलला पण आईसाहेब नाही बदलल्या. भावना तीच आहे. मी घरामध्ये पण माझ्या रुद्रसाठी पण मी आईच आहे. हो. मी सगळ्यांसाठी किती हजारो, आता माझे एवढे 600 चेले आहेत, माझ्या चेल्यांसाठी आईसाहेब आहे. आज तर सगळे मला आईसाहेब म्हणतात. मी ते ममत्व जपलं खरं तर. बरोबर. मी त्या पद्धतीने राहते आहे, त्या पद्धतीने लोकांना हृदयामध्ये जागा देते आहे, म्हणून लोकांनी डोक्यावर उचलून धरलंय. म्हणतात सगळे आईसाहेब नाही बनू शकणार. बरोबर, ते तर खूप जणांचं हे वाक्य आहे. शिवलक्ष्मी हजारो असतील, सगळ्या शिवलक्ष्मी आईसाहेब नाहीयेत. अगदी बरोबर, खूप छान. कुणीच कोणाचंच नाव इतकं ब्रँडमध्ये मी नाही ऐकलं की जे शिवलक्ष्मी तुम्हाला आईसाहेब म्हटलं की शिवलक्ष्मी आईसाहेब आठवतं. बरोबर. हा खूप मोठा मान आहे. हे इथपर्यंत अस्तित्व पोहोचवणं इतकं सोपं नव्हतं. खूप दगड-धोंडे अंगावर घेतले, खूप वेळा सगळ्या गोष्टी घडल्या, तेव्हा कुठेतरी आईसाहेब आहेत. फक्त लोकांना वाटतं की काय सागरची शिवलक्ष्मी झाली, पण त्याच्या मागचा जो स्ट्रगल होता ना, तो तुम्ही एकदा माझ्यासारखा अनुभवून पहा. जरा भिकाऱ्यासारखं शिर्डीला द्वारकामाईमध्ये मिळणाऱ्या प्रसादावर 4 दिवस काढून बघा, तेव्हा कळतं स्ट्रगल काय आहे. तेव्हा खरं आई बनण्याचं सौभाग्य मिळतं. आई बनणं इतकं सोपं नाही. बरोबर. तुम्ही तुमच्या स्ट्रगल्स बद्दल काही सांगू शकाल? ही स्ट्रगल्स माझी सगळ्या दुनियेला माहिती आहे, पण मला फक्त एवढंच माहिती आहे की बाहेरच्या लोकांपेक्षा घरच्यांनी जास्त त्रास दिला आणि त्या त्रासाने कंटाळून शेवटी आज इथपर्यंत पोहोचले आहे. आणि मला वाटतं की तो त्रास, कुछ दाग अच्छे होते ना, तसे कुछ नालायक लोक भी अच्छे होते. कारण सगळ्यांनी त्यांनी त्रास नसता दिला तर मला ती आस लागली नसती, मी ती तशी पेटून उठले नसते आणि मी आज आईसाहेब बनले नसते. ते कधी कधी बोलतात ना की काही गोष्टी चांगलं असो किंवा वाईट असो, हे पूर्ण जग, हे पूर्ण देवाचंच आहे. आणि याला स्ट्रगलच म्हणतात. रोजच स्ट्रगल आहे माझं, रोजच स्ट्रगल आहे ना, सगळ्याच गोष्टींमध्ये स्ट्रगल आहे. आता तुम्ही प्रश्न विचारताय त्याच्यासाठी उत्तर देण्यासाठी पण मला स्ट्रगलच करावं लागतं. मला विचार करावा लागतो की मी माझ्या पदाच्या मर्यादेमध्ये राहून, माझ्या पदाच्या गरिमांचा विचार करून मी कशा पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. हे पण स्ट्रगलच आहे. विचारांसोबत जे, मानसिकतेसोबत जे चालतं ना, ते स्ट्रगल असतं तुमचं आणि ते सगळेजण नाही समजू शकत. बरोबर. फक्त लोकांना मोठं झालेलं दिसतं, पण मोठं होण्यासाठी हे 15 वर्ष किती आयुष्य खराब झालंय ना, ते नाही दिसत लोकांना. फक्त लोकांना. हे तुम्ही खूप बरोबर बोललात देवी. कारण आता जसं आपण, तुम्ही थोड्या वेळपूर्वी बोललात की म्हणजे रिअल लाईफ नसते. लोकांना तुमचं यश दिसतोय, पण त्या यशाचा पाठचं तुमचं स्ट्रगल म्हणा, तुमचे त्रास म्हणा, तुम्ही काय काय सोसले, ते सगळं नाही दिसत. लोकांना असं वाटतं की बस आपली चुटकी वाजवली की झालं. सतत तुम्ही एक विचार करा की सतत, आता मी तुम्हाला दिसते आहे रेडी अँड फ्रेश, सकाळी एक पॉडकास्ट करून आले. हो. तुमचा पॉडकास्ट संपणार आहे, तुमचा पॉडकास्ट केल्यावर अजून एक पॉडकास्ट करणार आहे, तो पॉडकास्ट 10 वाजेपर्यंत चालेल. मग मला पुणे टू ठाणे ट्रॅव्हल करायचं आहे ऍटलिस्ट 3 आवर्स. बरोबर. 10ला जर तिथून निघते, 10 10:30ला, तुम्ही 12 1 11 12 1 1-1.5 वाजता घरी पोहोचणार आहे. कधी कुठे काय जेवणार आहे मला माहित नाहीये. घरी जाऊन झोपणार आहे. पुन्हा सकाळी 7 वाजेपासून मला सगळ्या गोष्टी पुन्हा करायच्या आहे. अक्षरशः 8-8 10-10 दिवस 2-2 3-3 तासाच्या झोपेवर जगावं लागतं. इतका त्रास होतो. म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये झोपून पुन्हा मेकअप टचअप करून आला पॉडकास्टचा टायमिंग झाला. इथपर्यंत स्ट्रगल करावं लागतो खरंच. फक्त सकाळी उठून भांडे घासले, कपडे धुतले, स्वयंपाक करावला म्हणून बायकांना वाटतं की मी काय झेंडा काढला. माझ्यासारखं फिरून बघा जर थोडंसं, नाही जमत लोकांना. अहो, वयाच्या 35शीत कंबर असं पडलं ना तर असं वाटतं की मोडून बाजूला टाक. ही पाठ आहे ना, असं वाटतं गाडीत बसून 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 असं वाटतं. मी 10-10 15-15 तास असं ट्रॅव्हल करत असते. हो. मी अशी रात्री 12 वाजता दिल्लीवरून आले आणि पहाटे 3 वाजता लगेच रेडी होऊन मी सुरतला गेले. ओ माय गॉड.
तिथला पूर्ण दिवसभर प्रोग्राम करून मिरवणूक करून मी पुन्हा तिथून 3ला निघून मी पुन्हा 12 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत घरी येऊन पुन्हा रेडी होऊन मी पुण्यात पोहोचले. पुण्यात येऊन सकाळी 9चा एक पॉडकास्ट केला 12 वाजेपर्यंत, पुन्हा 2 वाजेपासून पॉडकास्ट केला मी 5 वाजेपर्यंत, पुन्हा 6ला पोहोचून 6 वाजेपासून पॉडकास्ट केला 9 वाजेपर्यंत, आणि मी जे मिळेल ते खाल्लं आणि मी घरी गेले. हा स्ट्रगल नाही का? बरोबर. समजणार नाही लोकांना. फक्त लोकांना दिसती पॉडकास्ट काय असे एका ठिकाणी पॉडकास्टवाल्यांनी घर बांधून ठेवलं ते तिचे माझ्याजवळ येऊन पॉडकास्ट करणार आहेत. नाही हो, हे समजवावं लागेल लोकांना. फक्त दिसते पॉडकास्टला जाती. हो, पण त्या पॉडकास्ट मधून काय सांगते ते पण बघा ना. अगदी बरोबर. मी त्या पॉडकास्ट, तुम्ही स्ट्रगल नाही बघत, फक्त पॉडकास्ट आला पण ते कॅमेरा लावणं, त्या माईक्स बघणं, व्हॉइस येणं, लाईट्स करणं, तो स्टुडिओ सेट करणं, इथून स्ट्रगल आहे ना हो. बरोबर. गेले कॅमेऱ्यावर बसले, हा आजचा पॉडकास्ट असा आहे, झालं, धन्यवाद, चालेल, असं पॉडकास्ट नाहीये ना. बरोबर. विचार करावा लागतो ना प्रश्नांची उत्तर द्यायला. सगळ्यात जास्त हे डोकं थकतं. असं बेडवर पडलं की कधी मरून पडतं कळत नाही. हा स्ट्रगल इतका सोपा नसतो. बरोबर. हा स्ट्रगल आहे खरा लाईफचा. बोलणाऱ्यांना काय, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. बरोबर. मला एवढं माहिती आहे, आपलं काम करत राहायचं. जोपर्यंत शरीर साथ देईल तोपर्यंत मी तुमची आहे. हाऊ स्वीट. तर देवी, जेव्हा तुम्ही थकलेले असतात, तुम्ही जसं आई देखील आहात, जेव्हा तुमचा मुलगा जेव्हा तुमच्याकडे येतो तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? आणि तुम्हाला असं कधी असं वाटतं का की कदाचित मी त्याला थोडासा अजून वेळ दिला पाहिजे होता? आता नाही, मला वाटतं अजून 2-4-5 वर्ष खरं तर. तो एकदा स्कूलला स्टार्ट झाला ना, की आता 2 वर्षाचा आहे, अजून थोडा स्कूलला वगैरे जायला लागला किंवा स्टार्ट झाला ना, की त्याच्यानंतर मला असं वाटतं की मी पण संन्यास घ्यावा आता या सोशल लाईफ पासून आणि त्या मुलाला वेळ द्यावा खरं तर. कारण मी आहे ना सगळ्यांच्या घरात बसून सोशल लाईफ पण जगता येते हो. पण सतत सगळ्या फिरतीवर असणं. बघा ना, मी कधी सुरतला असते, गुजरातला, कधी मी अहमदाबादला असते, कधी मी दिल्लीला असते, कधी मी चंदीगडमध्ये असते, कधी मी पंजाबमध्ये असते. मी कुठे असते हे मला माहित नाही पडत कधी. बरोबर. अक्षरशः मी कधी फ्लाईट्स मध्ये असताना, आता पुण्यातून फ्लाईटला बसले की दिल्लीत पोहोचते, मला माहित नाही माझी दिल्लीवरून फ्लाईट कुठे, माझी बॅग रेडी आहे, मला माहिती पडतं तिथे गेल्यावर की हा आता फ्लाईट आहे ना माझी, कुठे. मग मला कळतं की मी दिल्लीवरून अहमदाबादला चालले. ओके. मला कळतं की मी अहमदाबादवरून कुठे चालले. मग मॅनेजर फोन करून सांगतो, आई साहेब तुमची फ्लाईट आहे बरं का उद्या इतक्या वाजता. बस झालं का, लगेच मी सकाळी रेडी होणार आहे. आणि फ्लाईटचे टायमिंग्स मला माहित नसतात. मला हे 1 दिवस आधी माहित पडतं की उद्या तुमची इतक्या वाजता फ्लाईट आहे. मग ती सकाळी 6ला असेल तर मला रात्री 3 वाजता उठून एअरपोर्टवर पोहोचावं लागतं. बरोबर. चेक इन अँड ऑल या सगळ्या थिंग्स आहेत. लोक म्हणतात फ्लाईटने फिरते, आणि फ्लाईटने फिरते, ज्यांच्याकडे जाते ते तिकिटाचे पैसे देतात, आणि माझा वेळ वाचावा म्हणून फ्लाईटने जाते. मला तर फ्लाईटने जायला आवडत नाही, मला भीती वाटते. ओके. पण वेळ वाचतो माझा. असं जर मी कारने फ्लाईटने दिल्लीला जाणार असेल, मी कारने जर दिल्लीला जाणार असेल तर मला 12 ते 15 तास लागतात. बरोबर. आणि जर मी फ्लाईटने जाते तर मी 1.5 तासामध्ये दिल्लीत पोहोचते. बरोबर. मग तो टायमिंग वाचवणं, माझ्या वेळेला महत्व आहे की नाही, आणि त्या वेळेच्या महत्वाची तर चार्ज करते ना मी. बरोबर. म्हणून तर लोक मला अपॉइंटमेंट घेऊन भेटतात ना. माझ्या 1 तासाची किंमत आहे ना तेवढी. बरोबर. कारण मी हे स्ट्रगल करते ना, तर हात पाय कंबर इतकं दुखून जातं की कधी कळत नाही काय करावं. कधी इतकी इरिटेट होते, इतकी चिडचिडी होते, तरीही आलेल्या फोनवर म्हणते, जय श्री महाकाल शिवलक्ष्मी बोलते, बोला ना. झोपेत सुद्धा असा फोन असतो माझा. रात्री 2ला 3ला पण फोन करतात लोक, पहाटे 4ला 5ला फोन करतात लोक. अरे बापरे. इतकं सोपं आहे का आईसाहेब बनणं? तुम्हाला रात्री 10 नंतर जर फोन आला तर तुम्ही म्हणणार तेरी घर में माँ बहीण नाही क्या? राईट. म्हणजे इतकं सोपं नाही. अहो 2-2 मॅनेजर काम करतात, हाताखाली 2-2 PA काम करतात, तरी मला दिवसाला सतत फोन असतात. बरोबर. असा पर्सनल वेळ नाही ना. जेवताना सुद्धा फोनवर बोलतो. किती क्लायंट्स असतील माझे, किती मुली असतील, त्यांना विचारा की मी जेवता त्यांच्याशी बोलते. ते म्हणतात आई तुम्ही जेवण करून घ्या ना. मी त्यांना म्हणते नाही, हाच वेळ आहे माझ्याकडे तुझ्याशी बोलायला. अरे बापरे. म्हणजे रुद्र असं बसलं गाडीत की फोन ठेवला की लावला की रुद्र मम्मी एवढं मम्मी ऐकायला तर असते. इतकं सोपं नाहीये. कोणी पण उठलं, कोणी झालं की आलं जय शिव, स्वतःला आईसाहेब, स्वतः. एवढं सोपं नाहीये आईसाहेब बनणं. जेव्हा तो एक आवाज असतो ना की मम्मीचा,
तो मम्मी मम्मी आवाज जगण्यासाठी शिवलक्ष्मी आई साहेब. बरोबर. जेव्हा तुम्ही मुली तुम्हाला मेसेज करता, तुमचे चेले, माझा चेला आहे पंकजा लक्ष्मी, पूर्वा लक्ष्मी, शुभ्रा लक्ष्मी, मयुरी लक्ष्मी, हे जेव्हा कॉल करतात ना की आई कुठे, तुम्ही जेवल्या का, हे आहे माझं स्ट्रगल. की तेव्हा मला कळतं की आहे, लोकांना नाही दिसत हे सगळं. अहो खूप खूप कठीण असतं सोशल पर्सन होणं, इतकं सोपं नाही आहे कोणी सोशल. आणि सोशल पर्सन असून एक किन्नर असणं, एक हिजडा असणं खूप कठीण असतं. सॉरी, पण हे नाही का भावना आहेत माझ्या. खरंच मला खूप ते हे होतं की माझी पण एक पर्सनल लाईफ आहे, पण माझी पर्सनल लाईफ मी सोशली जगते ना. बरोबर. माझ्या पर्सनल लाईफला बंधनं नाही आहेत ना. मी सगळं सांगते, तुम्ही माझ्या घरपर्यंत येऊन भेटू शकता मला. इतकं मी स्वतःला मोकळं आरशासारखं ठेवलं. माझं आयुष्य मी पुस्तकासारखं उघडं ठेवलं. काही कधी आयुष्यातलं लपवलं नाही. आणि ते आज हे पण आता लपवता नाही येणार की स्ट्रगल आहे. हो, अशीच शिवलक्ष्मी सागरची शिवलक्ष्मी नाही झाली, अशीच सागरची शिवलक्ष्मी आईसाहेब नाही झाली, अशीच श्री श्री 1008 आणि स्वामी पदवी घेऊन महामंडलेश्वर नाही बनली. खूप स्ट्रगल आहे, तुम्ही करून बघा. कंटिन्यू लिटरली मी 20 तारखेपासून लिटरली मी रोज ट्रॅव्हलिंग करते. आज तारीख काय आली, 4, 5, 6 तारीख आली, तरी पण मी रोज ट्रॅव्हलिंग करते. मी एकही दिवस घरात नाही. मलाही वाटतं मी घरचं जेवण खावं, बसावं, बोलावं, गप्पा माराव्या, माझं टीव्ही बघावा, घरात बसून आवडीचे पदार्थ बनवावे, मला जे आवडतं ते बनवावं. काय आवडतं यांना, त्यांना आवडीचं बनवतं. मलाही वाटतं मी सासू सासऱ्यांमध्ये बसावं, त्यांना काय आवडतं ते करून द्यावं. नाही समजू शकत लोक. हे अश्रू नाही आहेत, हे तुमचं प्रेम आहे. की हो, तुम्ही, मला माहिती, तुम्ही मला शिवलक्ष्मी आईसाहेब बनवलंय, तुम्ही मला आईसाहेब केलंय. आईसाहेब हा एक ब्रँड झालाय ना, तर हे तुमच्या प्रेमाने झालाय. आणि मला हे अबाधित राखण्यासाठी एवढं तुम्ही सामर्थ्य देताना हे ते अश्रू आहेत. हे अश्रू माझं सामर्थ्य आहे की येस, एवढं थकते मी, तरी पण मी आहे अजून बसले. इथून उठून दुसरा पॉडकास्ट करायला जायचं. आई साहेब, मी तुम्हाला खरं मनाने सांगते, मी स्वतः एक आई आहे. तुमच्या प्रत्येकी भावना मला समजतात. म्हणजे तुम्ही रडताय तर मला कसं तरी होत आहे, कारण हे भावना आहेत. हा, नाही, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तुम्ही एकट्या नाही आहात. तुमच्यासारखं भरपूर आमच्यासारख्या स्त्रिया देखील तुमच्यासोबत आहेत आई साहेब. असं बोलतं ना की म्हणजे एक म्हण, आता ती म्हण मला बरोबर आठवत नाही, पण असं बोलतात की जोपर्यंत हात भाजले नाही जात तोपर्यंत भाकरी मिळत नाही. प्रेम सुद्धा तसंच आहे की म्हणजे भाकरी मिळत नाही ना, तर ती बहिणाबाईंची खूप छान कविता. सॉरी, हा बोला. अरे संसार जसा तवा चुल्यावर, हाती हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार म्हणजे हा संसार असा आहे, हाताला चटका लागल्याशिवाय भाकर मिळत नाही. आणि माहेर वगैरे तर या सगळ्या गोष्टी माझ्यापासून तुटल्याच आहे. आता लहान भाऊ आहे कुणाल, किंवा माझी बहीण आहे जया, की ते ॲटलिस्ट मला हे करतात. माझ्या आई आहेत, पार्वती आई, म्हणजे माझ्या रिअल आई आता नाही आहेत, पण माझ्या रिअल आई पार्वती आई ज्या धुळ्याच्या महामंडलेश्वर आहेत, महामंडलेश्वर पार्वती नंदगिरीजी, जेव्हाही जाते ना की त्यांच्या मिठीत गेले ना की सगळं आयुष्य मिळतं मला. आणि मला पण कधी कधी मी म्हणजे खानदेशी भागात जाते ना, तर मग मला पण घरचं आईच्या हातचं खावंसं नाही वाटत का लेकराला. सगळ्यांना माझ्या हातचं खायचं असतं की आईसाई तुम्ही स्वयंपाक छान करतात, पण मला पण ह्या सगळ्या गोष्टींचे फील. ते गाणं तुम्ही ऐकलं, खानदेशीमध्ये गाणं आहे बघा, ते अशी खावीशी वाट सवल्या खोबराने खीर, पण माहेर दूर दूर, हे असे गाणे आहेत. हे खूप म्हणजे काही गाणे आहेत माझ्या गाडीमध्ये, हेच गाणे असतात खरंच. हे खानदेशी गाणं आहे की अशी खावीशी वाटस ओल्या खोबऱ्याने खीर, पण माहेर दूर दूर, गहू दयस बाजरी दयस. मला पण माझ्या आईच्या हातचं खावशी वाटत असेल की आहे. हो, असं स्ट्रगल इतकं सोपं नाही. आईसाहेब बनणं काही एवढं सोपं नाही. कसं आहे ना आई साहेब, जोपर्यंत देव बघतोय ना
माणसाचा विचारच करायचा नाही. बस हो, माहीत नाही पुढचं भविष्य काय असतं माहीत नाही, पण आहेत सगळ्या आयुष्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी आहे. मला आहे माझा शेवट येईल त्या दिवशी, शेवटचा श्वास असेल परमेश्वराच्या हातात. डे नाईट ट्रॅव्हलिंग करत असते मी, डे नाईट ट्रॅव्हलिंग करते की थँक्स टू माय ड्रायव्हर प्रशांत. ओके. की तो बिचारा मला, मी कितीही थकलेली असू द्या, कितीही हे असू द्या, एक्साइटेड असू द्या, कशीही असू द्या, चिडलेली असू द्या, तो बिचारा म्हणतो तुम्ही आराम करा, मी तुम्हाला घरी बरोबर पोहोचवतो. बरोबर. थँक्स टू माय मॅनेजर यश, थँक्स टू माय मॅनेजर वृषाली, थँक्स टू माय PA सुमेधा. ह्या सगळ्या लोकांनी मला मॅनेज केलं, तेव्हा मी मॅनेजेबल आहे. दॅट्स वाय आय एम मॅनेजेबल. आणि कसं आहे ना आईसाहेब, असं देखील असतं, म्हणजे ही गोष्ट मी देखील बघितली आहे की आयुष्यात आपले जे सगळे संबंधी, आता बोलतो ना आपले जे नातेवाईक असं म्हणा, त्याच्यापेक्षा जास्त जे अनोळखी माणसं असतात ते खरं जास्त मदत करतात. मी आज जर एक ब्रँड बनवू शकले तर माझ्या गुरूंचा आशीर्वाद आहे, माझ्या आई वडिलांची पुण्य आहे. माझ्या गुरु आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठीजींचे खूप आशीर्वाद आहेत माझ्यासोबत. इथे आता पॉडकास्टला येताना पण मी त्यांच्याशी बोलत होते की माझ्या गुरूंचा प्रत्येक पॉडकास्टला जाताना मी त्यांचा आशीर्वाद घेते की प्रत्येक वेळी गुरुच्या आशीर्वादाची गरज आहे. प्रत्येक वेळी मला वाटतं की मी सगळ्यांशी कनेक्टेड राहावं, सगळ्यांना राहावं. माझे गुरु म्हणतात की तू पुढे जा, बरोबर, तो माझा आनंद आहे, ती माझी गुरुदक्षिणा आहे. राईट. हे माझ्या आई पार्वती आईंकडे जाते तेव्हा माझी आई म्हणते की तू खूप मोठी हो, मला फक्त तुला मोठी होताना बघायचं. तू आता खूप मोठी आहे तरी पण तू अजून खूप मोठी हो, मला खूप गर्व वाटतो की तू माझी लेक आहे. बरोबर. हे माझ्या पार्वती आई म्हणतात. म्हणजे तेव्हा मला कळतं. माझ्या सासूबाई आशाबाई म्हणतात की आम्हाला गर्व आहे, शिवलक्ष्मी आमची सून आहे. लोक म्हणतात आईसाहेब आईसाहेब आईसाहेब, पण लोक आम्हाला म्हणतात आईसाहेब तुमची सून आहे. आम्हाला तेव्हा गर्व वाटतो की काय माझ्या सुनेचं नाव आहे. हे बोलणं, हे ऐकणं म्हणजे आईसाहेब. माझे चेले म्हणतात हा आम्ही शिवलक्ष्मी आईसाहेबांचे चेले. राईट. माझी पूर्वा लक्ष्मी, माझी अक्षदा लक्ष्मी, माझ्या चेल्यासाठी स्टँड गेले, माझी अक्षदा लक्ष्मी आहे, माझी प्रेमा लक्ष्मी इथे पुण्यात आहे. हे सगळे शिष्य माझे आहेत ना, माझी नंदा आहे, प्रगती आहे, खूप शिष्य आहेत. प्रत्येकाचं नाव एवढं सोपं घेणं नाहीये मला, पण हे सगळे चेले आहेत ना, हे माझं अस्तित्व आहे. हो. आणि मग हे अशा पॉडकास्टमधून येऊन मला हे चान्स देतात तुमच्यासारखी लोक, हे माझं अस्तित्व आहे. आणि हे कॅमेरा पर्सन जे मला छान एडिट करून लोकांसमोर प्रेझेंट करतात, ते माझं अस्तित्व आहे. सहज शिवलक्ष्मी नाही झाली ना. नाही, ते तर खरं आहे. आणि खरंच म्हणजे सांगू ना तुम्हाला देवी की म्हणजे तुम्ही बोलता ना की म्हणजे आता ही गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगणार होती, पण चला आता पॉडकास्टमध्ये आला तर मी तुम्हाला सांगते की तुमची एक वाईब आहे, एक बोलते ना एक वाईब असते माणसाची. आणि त्या माणसाला त्यावर समोर असणं गरजेचं नसतं. त्या माणसाचा काही व्हिडिओज म्हणा किंवा काही सोशल प्रेझेन्स म्हणा, त्याच्याने सुद्धा ते वाईब्स पसरतात. म्हणजे आता तुमचा आज पॉडकास्ट होणार होता, तर मी माझे काही स्पीकर्स होते जे आता माझ्या चांगले मित्रमैत्रिणी पण आहेत, त्यांना मी सांगितलं की डॉक्टर शिवलक्ष्मी येणार आहेत माझ्या पॉडकास्टमध्ये. तुम्ही विचार नाही कराल, त्यांनी तुम्हाला बघितलं नाही, एखाद दुसरा कुठला व्हिडिओ बघायचा, पण ते पण बोललेत की आम्हाला त्यांना भेटायचं आहे. ते एवढ्या छान पर्सनॅलिटी आहेत की आम्हाला त्यांना भेटायचं आहे. तर तुम्ही खरंच म्हणजे असे देवी, तुम्ही हॅट्स ऑफ टू यू. तुम्ही अतिशय परफेक्ट आहात. स्वतःला कधीही तुम्ही असं समजू नका, तुमच्यासारखे आम्ही भरपूर आहोत तुमच्यासोबत. आपण सगळ्या जगात. खूप धन्यवाद याच्यासाठी. परमेश्वराची कृपा अशीच असीम माझ्यावरती राहू. आणि तुम्ही खरोखर म्हणजे आता जसं तुम्ही मोटिवेशनल स्पीकर आहात, तुम्ही एवढं छान बोलता, एवढं सुंदर बोलता, तुमचं नॉलेज केवढं आहे. म्हणजे दशमहाविद्या, तर दशमहाविद्याचं नॉलेजमध्ये किती जणांना आहे, किती जण बरोबर बोलतात, पण तुम्हाला त्याचं परफेक्ट नॉलेज आहे. तुम्ही आता महामंडलेश्वरचे सुद्धा एक मेंबर आहात, म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली आता. छान आहे सगळं. असंच अजून खूप साऱ्या पॉडकास्टमधून असंच तुमच्यासमोर मराठी चर्चा करायला येईलच. मस्त मराठी चर्चामध्ये यायला परत एकदा आवडेल एका नवीन विषयासोबत. नक्कीच. तर देवी आता जसं तुम्ही आता आपण दशमहाविद्याबद्दल आता बोललो आपण, तुम्हाला त्याचं भरपूर नॉलेज आहे. तर हा जो तंत्र म्हणतो आपण, तंत्र हा जो एक सब्जेक्ट म्हणतो, आता माझ्या हिशेबाने प्रत्येकाला हा सब्जेक्ट जमत नाही, प्रत्येकजण नॅचरली त्याला अट्रॅक्ट होत नाही. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही या सब्जेक्टकडे स्वतःच अट्रॅक्ट झाला की काही असं काही घडलं की तुम्हाला वाटलं की या सब्जेक्टमध्ये आपण अजून रिसर्च करावं? नाही, याच्या मागची स्टोरी कशी आहे माहिती का, जेव्हा व्यक्ती एकांतात जातो ना तेव्हा तो आपोआप भगवंताकडे आकर्षित होतो. बरोबर. मी अशीच एकांतामुळे खरं तर भगवंताकडे आकर्षित झाले होते. आणि त्यानंतर मी हळूहळू तंत्र साधना वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये होते. पण हे मला कधी असं सोशली कोणाला सांगायची गरज नव्हती. बिकॉज खूप लोक आहेत ज्यांना माहिती आहे मी काय आहे. बरोबर. आणि त्यानंतर सोशली जर ह्या गोष्टी
काही लोक त्याचे भ्रम पसरवत आहेत, तर ते भ्रम खोडून काढणं हे ॲज अ महामंडलेश्वर माझं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच मी पॉडकास्टच्या माध्यमातून ह्या विषयाला बोलायला सुरुवात केली. दशमहाविद्या इतका सोपा आणि छोटा विषय नाहीये की त्याच्याबद्दल कोणी येतं माझ्याकडे यक्षिणी डंकिनी कर्णपिशाचिनी आहे, हे आहे, ते आहे, ते आहे. खूप वेळा चॅलेंज देऊन झाला त्यांना रिक्वेस्ट पण करून झाली एका पॉडकास्टमध्ये तुमच्या की काय येतं तुम्हाला, मला दाखवा येऊन. बरोबर. उगाच लोकांमध्ये ना भीतीदायक वातावरण पसरवू नका. मग आपल्या महाराष्ट्रात मी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे आपल्या महाराष्ट्रात, तरी सुद्धा लोकांचे एवढे थोतांड चाललेत, पाखंड चाललेत. आपलं पुणे बघा. पुणे तर म्हणजे आहे बाबा, पुण्यामध्ये भरपूर सगळ्या गोष्टींबद्दल बोललं पाहिजे. बरोबर. एखादा बाबा मठामध्ये जाऊन बसतो आणि तो बाबा अचानक वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर येतो. काय विद्येचं माहेरघर आहे. आणि ह्या विद्येच्या माहेरघरामध्ये खूप खूप गोष्टी घडतात. मुंबईमध्ये किती, तर मुंबई तर भूलभुलई आहे. किती कानाकोपऱ्यात काय काय घडतं. पण ह्या सगळ्या गोष्टींकडे लोकांचं लक्ष वेधण्याऐवजी तुम्ही लोक सगळे भयानकतेने आपण दशमहाविद्यांना प्रेझेंट करतोय, हे खूप चुकीचं आहे. म्हणून मी त्याच्याबद्दल बोलतो. दशमहाविद्या हे आपल्यामध्ये स्वतःमध्ये एक खूप मोठं विश्व आहे. आणि त्या विश्वाला समजण्यासाठी खरं मला त्यात उतरायचं होतं. तर तुम्हाला पण कधी अशी रिक्वेस्ट येतात का देवी, म्हणजे असं काही करून द्या, तसं काही करून द्या, असं काही रिक्वेस्ट येतात तुमच्याकडे? डॉक्टरेट आहे मी त्याच्यात. प्रॉपरली माझ्या अपॉइंटमेंट्स होतात. प्रॉपरली मी असं दरबार वगैरे माझ्याकडे नाहीये. मी दरबार मांडत नाही. आय एम व्हेरी प्रोफेशनल. की माझ्याकडे येणारी लोकही तेवढी प्रोफेशनल असतात की प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येकाला एक प्रॉब्लेम असतो. बरोबर. आता थोडंच आपल्या इकडे घ्या, मगरपट्टा सिटी, किंवा तुम्ही थोडंसं असं धनकवडी, थोडंसं आपण हिंजेवाडी, वाकड, तुम्ही विमाननगर, किंवा तुम्ही थोडासा हडपसर मगरपट्टा वगैरे घ्या. तिकडे ना काही फॅमिली स्टेटस असे आहेत. एक तर नवरा जॉबवर गेला की बायको घरी असते, बायको जॉबवर गेली की नवरा घरी असतो. दोघांमध्ये अंडरस्टँडिंग नाही. मग तो दुसरे पर्याय शोधतो, ती दुसरा पर्याय शोधतो. मग ते पुन्हा माझ्याकडे असे रिलेशनशिपशी रिलेटेड प्रॉब्लेम. अनेक जण आहेत की बॉसिंगमुळे त्रासलेले आहेत आणि बॉसिंगमुळे खूप प्रयत्न करूनही त्यांना प्रमोशन्स मिळत नाही. अशी लोक माझ्याकडे येतात. बरेच लव्ह अफेअर्स आहेत की याने माझा यूज केला, तिने माझा यूज केला, मला सोडून दिलं, असं केलं. किंवा नवरा बायकोंची रिलेशनशिप आहे की आधी छान होता, आता नाही जमत आहे. बरेच आई वडील येतं की मुलगा असा होता, मुलगा तसा होता, आता असा झाला. या सगळ्या गोष्टी प्रोफेशनली हँडल करण्यासाठी मी माझ्या अपॉइंटमेंट चार्जेबल असतात. मी चार्जेबल अपॉइंटमेंट्स घेऊन लोकांना तेवढा वेळ देते आणि त्यांच्या शंकांचं निरसन करते. बरोबर. शंकांचं निरसन दोन्ही पद्धतीने केलं जातं. एक सगळ्यात पहिले सायंटिफिक त्याच्या मागे काही रिझन्स आहे का हे बघणं गरजेचं असतं. जर सायंटिफिक रिझन्स नसतील तर त्याला ॲस्ट्रॉलॉजी प्रमाणे किंवा तंत्र साधनेप्रमाणे किंवा न्यूमरोलॉजीशी रिलेटेड किंवा वास्तूशी रिलेटेड, ज्योतिषशास्त्राशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत का ते चेक करून मग त्यांना सोल्युशन्स दिले जातात. बरोबर. हे प्रॉपरली काम होणं गरजेचं आहे. असे खूप आहेत की ज्यांना खूप प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मी त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून सांगते मी इथे येणार आहे, मी तिथे येणार आहे, आणि लोक येतात. आपण दिवसाला 10, 15, 20 अशा अपॉइंटमेंट्स असतात. पण मी डेली 10च अपॉइंटमेंट घेते. आणि 10 अपॉइंटमेंटमध्ये सपोज तुम्ही विचार करा 1 तासभर एक फॅमिली वेळ घेते, तर 10 तास म्हणजे दिवसाचे 10 तास त्या क्लायंट्समध्ये जातात. बट प्रोफेशनली त्यांना सिंगल वेळ मिळाला पाहिजे. नाही की गर्दीमध्ये बसून मला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल. प्रत्येकाचं लाईफ हे खूप पर्सनल आहे. बरोबर. आणि पर्सनल लाईफमध्ये पण पर्सनल लाईफ ठेवणे ही एक कला असते. बरोबर. म्हणून मी त्यांच्या पर्सनल लाईफला पण पर्सनल ठेवण्यासाठी प्रोफेशनली अपॉइंटमेंट घेते. मग देवी, आता जसं तुम्ही सांगितलं की लोक तुमच्याकडे भरपूर वेळा त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतात, रिलेशनशिप म्हणा, काही प्रॉब्लेम्स घेऊन असे येतात. तुम्हाला असं देखील कधी असा कुठला प्रॉब्लेम मिळाला आहे का की म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की भरपूर सोशल मीडियावर असे पाखंडी लोक असतात, आमच्याकडे हे आहे आणि आमच्याकडे ते आहे, त्यांच्यामुळे कोणाचं तरी नुकसान झालं आणि ते आता तुमच्याकडे आले तेव्हा तुम्हाला कळतं की बाबा असं काहीतरी चुकीचं झालेत की खूप 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 केसेस आहेत अशा. आणि असे खूप बाबा लोक आहे की ज्यांच्याकडे जाऊन काही क्लायंट्स लोकांचं फायनान्शियल, मेंटली, सगळ्या पद्धतीने सोशली नुकसान झालेलं आहे. आणि ते लोक येऊन प्रूफ्स घेऊन येतात की बघा आम्हाला असं हे केलंय, मला तसं केलंय, आणि अशा पद्धतीने त्या लोकांचे येतात. पण मी कोणाला काहीच बोलत नाही. त्यांना उत्तर प्लॅटफॉर्म आहे माझ्याकडे, त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देते. सबका कच्चा चिठ्ठा लिखा हुआ है. ओके. वक्त आएगा तो सब बाहर निकलेगा.
देवीची मी इनफॅक्ट रिसेंटली एक आर्टिकल देखील वाचला आणि तो जरा मला थोडा शॉकिंग वाटला की आता जसं तुम्ही सांगितलं की भरपूर पाखंडी भरपूर ढोंगी बाबा वगैरे आहेत. तर आता एक म्हणजे असं कोणीतरी खूप स्टडी केला त्या विषयावर आणि त्यांनी काय केलं, आता जी करंट जी सिच्युएशन आहे, जी लोक आहेत त्यांच्यावर त्यांनी रिलेट केलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही बघा आजच्या तारखेला जगात काय चाललंय, माणूस रस्त्यावरून चालतोय असं, पण त्याचं लक्ष नाही आहे की आजूबाजूला कोण आहे, तो असा फक्त असा झॉम्बीसारखा फक्त चाललाय किंवा अचानक कोणामध्ये काहीतरी फालतू विषयावरून भांडणं होत आहेत. तर जगात एवढं छोटे कारणापासून काही ना काही इश्यूज होत आहेत. तर त्या माणसाने जेव्हा रूट कॉज जेव्हा फाइंड केला तेव्हा त्याला असं मिळालं की बाबा हे अशा प्रकारे चुकीच्या गोष्टी वापरल्यामुळे आता जगाचं असं होतंय, एवढं म्हणजे वाईट होतंय. चुकीच्या गोष्टीपेक्षा गुरु शिवाय काही गोष्टींचा यूज केल्यामुळे त्याचा हानिकारक परिणाम. करेक्ट. खूप आहेत की जे लोक ना अशा पद्धतीने दरबार मांडून बसलेत आणि त्या ठिकाणी आपल्याकडे तर कायदा आहे, पण आपलं युपी बिहार, तुम्ही तिकडे जा, युपी बिहार नजफगडकडे जा, आझमगडकडे जा, चंदीगडकडे जा, तुम्ही संगरूर मध्ये जा, ही इकडे हे रुद्रतारा हे बसलेत ना, हे सगळे फ्रॉड लोक. ते काय आहेत, रुद्रतारा रेपिस्ट आहे विथ प्रूफ्स आपल्याकडे आहेत. बरोबर. ज्या दिवशी आपल्या समोर येऊन बसेल त्या दिवशी त्याचे चप्पल मारेल तोंडात. बरोबर है की नाही, त्या गोष्टी आहेत. ती अंजली गर्ग आहे. काय तू जर माता आहे, तू जर लोकांना संरक्षण देते, तुझं संरक्षण कोणी नाही केलं, तुला नाही अक्कल, तुला लोकांनी हाणली. बरोबर. ती ओम साई कालकावाली राशी आहे, काय केलं, तिचे लफडेच बाहेर आले ना. हो ना. काय केलं तुम्ही माँ कालकान, तुम्ही सांगता की तेल घी लेके नहीं आएंगी तो माता बात नहीं करेंगी. काही म्हणजे तो मूर्खपणाच. काय ते चाललंय, जरा त्या सगळ्या गोष्टींबद्दल बोल नाही. मंडूकारामध्ये तो आलाय, तो पोरगा आता अचानक, आणि तो पोरगा म्हणतो माझ्यात हनुमान दे. अरे स्वयं शक्ती आहे ती, ते चिरंजीवी आहेत. हो. आणि ते चिरंजीवी तुझ्यामध्ये येतात. साक्षात हनुमानजींनी येऊन नुसती शेपूटच्या केसारी जरी हलवला तरी अख्खं विश्व हलवू शकतं. बरोबर. आणि ते तुझ्यामध्ये येत आहेत आणि तू काय ते फ्रॉडगिरी दाखवते, नारळाला आग लावतो. अहो ते 4वीला 5वीला 7वीला होतं. सोडियमचे कण टाकायचे, त्याच्यावर पाणी शिंपडलं की ती आग लागते नारळाला. पाण्याचा आणि त्या पोटॅशियमचा एकमेकांसोबत संयोग होतो आणि आग लागते. बरोबर. हे आपल्याला तेव्हा आपल्याला शिकवलंय. ते नारळाच्या याच्यात इंजेक्शननी ते लाल पाणी टाकायचं आणि मग ते सुकलं की ते खोललं की त्याच्यात कुंकू निघाला. काहीतरी लोकांना मूर्ख बनवायचे धंदे चालले ते. अशा लोकांबद्दल बोला ना तुम्ही, अशा लोकांना जाऊन कमेंट करा. त्यांचे मिलियन्स मध्ये फॉलोअर्स आहेत. इव्हन लोकांना पाखंड बघायला आवडतं. रिसेंटली एक व्हिडिओ व्हायरल झाला, तुम्ही जसं बोलला तसंच मिलियन्स मध्ये आहेत, त्याला व्ह्यूज आले. त्या व्हिडिओमध्ये काय बोलले की मैंने शिव को देखा है. मी म्हणायला काही म्हणू द्या, तो ते सगुण साकार स्वरूप परमेश्वराचं कुठल्याही स्वरूपामध्ये येतं. ते दिसू दे. मी जर अघोरी स्वरूपामध्ये किंवा नागा स्वरूपामध्ये शिव पाहिले, मी शिव नाही पाहिले, पण त्यांच्या स्वरूपात कोणाला तरी मानलं. बरोबर. ते वेगळं आहे. आणि साक्षात मैंने शिव देखा याच्यात फरक आहे. हो ना. काहीही. आणि लोकांना ते ना तसेच ते वेड्यात काढणारे बाबा लोकांना व्हायरल करायचंय. त्याच्यामुळे लोकांचं चाललंय चलो चल रहा है तो चलने दो. उनकी दुकानें चल रही है, हम लोग हार फूल लेके खड़े हैं. जिस दिन दुकान बंद होगी पूजा करके आगे चलेंगे. करेक्ट. सिंपल. सो देवी, असं जरी म्हटलं जातं, काही लोकांचं असं म्हणणं आहे की जेव्हा जे अर्धनारीश्वर म्हणजे तुमचं जसं अर्धनारीश्वर स्वरूप आहे किन्नरमध्ये, असं बोलतात की तुम्हाला इझिली काही नेगेटिव्हिटीज असल्या, काही स्पिरिट्स असले, काही भूत प्रेत वगैरे असले ते दिसतात देखील आणि तुमच्यात येतात देखील. ते खरं आहे का? त्याच्यासाठी साधना असणं आवश्यक आहे. अच्छा. गुरु असणं आवश्यक आहे. गुरु आणि साधनेशिवाय तुम्ही कुठलीही एनर्जी किंवा कुठलीही नेगेटिव्हिटी नाही तुम्ही समजू शकत. त्याच्यासाठी त्या गोष्टी, तुमचं 6th सेन्स ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. तुमच्या सप्तचक्राज मधल्या मूलाधार चक्रापासून सहस्त्रार चक्रापर्यंत त्या ऍक्टिव्हिटीज होणं गरजेचं आहे. तुमचं मूलाधार चक्र, आज्ञाचक्र आणि सहस्त्रार चक्र ज्यावेळी ऍक्टिव्ह होतं त्यावेळी तुम्हाला आजूबाजूच्या व्हाइब्स कळतात. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी साधनेने सिद्ध होतात. कोणी उठून काही भास होणं वेगळी गोष्ट आणि साधनेतून काही गोष्टी करणं वेगळी गोष्ट आहे. करेक्ट. सो देवी, आता आपण एवढं सगळं काही बोललो, तुमच्या एक्सपिरियन्स बद्दल बोललो, तुम्ही स्ट्रगल जे केलं त्याच्याबद्दल बोललो, लोकांचं सध्या तरी समाजामध्ये काय चालू आहे तंत्र ह्याच्याबद्दल बोललो. आता तुम्हाला जर एक स्पेशल मेसेज द्यायचा आहे आपल्या व्ह्युअर्सना, ऑडियन्सला, तर काय असेल? मी सगळ्यांना फक्त एवढंच सांगेल की फक्त आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींपेक्षा तुमचे आई वडील म्हणजे तुमचे माता पिता तुम्हाला काय शिकवता
हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य आहे. कारण आई वडील हे तुमचे उद्धारक असतात आणि तेच तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या योग्य सांगू शकतात. मित्राने सांगितलं म्हणून ह्या कॉलेजला जा आणि मैत्रिणीने सांगितलं म्हणून त्या PG ला जा, यापेक्षा आई वडील तुमचं सगळ्यात जास्त चांगलं आणि योग्य भविष्य पाहत असतात. म्हणून जर भविष्याबद्दल विचार करत असाल तर मातृदेवो भव पितृदेवो भव या उक्तीप्रमाणे आई आणि वडिलांचा आदर करायला शिका. तर तुम्ही मोठे होऊ शकता, तर तुम्ही सक्सेसफुल पर्सन होऊ शकता. खूप सुंदर देवी, थँक्स अ लॉट. तुमचं खूप खूप आभार, तुम्ही आज आलात, आपण छान गप्पा गोष्टी केल्या. अँड आय होप की व्ह्यूअर्स आणि ऑडियन्सला देखील भरपूर आवडलं असेल. नक्की कमेंट करून आम्हाला सांगा. डॉक्टर शिवलक्ष्मी सगळे लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केले आहे. तुमचं त्यांचं पेज देखील बघू शकता आणि आम्हाला मोटिवेट करत राहा. जय श्री महाकाल, हर हर महादेव, ओम नमो नारायण. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.